स्वप्नात रंग भरताना भाग 23. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. थोड्याच वेळात त्यांना छोटा ओढा लागला. सगळे वरून ओढ्यातून पाणी क्रॉस करत होते. तिथूनच खाली छोटा धबधबा होता. दिव्या मनात विचार करत होती, हाच मस्त चान्स आहे. तिने एकदा मागे बघितलं तर तिच्या मागे अभि होता, जो पाण्यात मासे बघत बघत त्याच्याच धुंदीत चालत होता. दिव्याने चान्स बघून पटकन रुहीला धबधब्याच्या बाजूनी धक्का दिला. आ! त्याचवेळी रुहीच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली. आता पुढे. आ! रुही जोरात ओरडली. रुही! त्याचबरोबर अभिचा सुद्धा आवाज आला. दोघांचा आवाज येताच सगळ्यांनी मागे बघितले तर अभिने रुहीला एका हाताने आपल्या मिठीत घेतलं होतं आणि दुसऱ्या हाताने दिव्याला पकडलं होतं. शुभमनी ते बघून लवकर दिव्याला हात देऊन वर नीट उभं केलं. तू ठीक आहेस ना? हे सगळं कसं काय झालं अचानक? शुभम दिव्याला म्हणाला. पण दिव्या काहीच बोलली नाही. त्यामुळे शुभमनी अभिकडे बघितलं तर रुहीला अभिच्या मिठीमध्ये बघून शुभमला कसं तरीच झालं. रुही, तू ठीक आहेस ना बाळा? तू नीट आहेस बघ, काहीच नाही झालं तुला, सगळं नीट आहे बघ तू. अभि घाबरलेल्या रुहीला म्हणाला. शुभ्रा आणि साक्षीला काय झालं असेल याची कल्पना आलीच होती. त्या दोघी पण दिव्याकडे खूपच रागात बघत होत्या. रुही, ए रुही, अगं सगळं नीट आहे बघ, नको ना घाबरू तू आता. चल पटकन आपण आता रिटर्न जाऊया रूमवर. नको आता पुढे जायला, रूमवर जाऊन आराम करू. साक्षी रुहीला म्हणाली. तरी पण रुहीचे हातपाय थरथर कापतच होते. शुभ्रा आणि साक्षीने रुहीचा हात धरून तिला बाजूच्या दगडावर बसवली. रुहीच्या डोळ्यांतून पाणी चालूच होतं. कसं तरी साक्षीने रुहीला पाणी पाजलं. वहिनी, अगं नको घाबरू, काहीच नाही झालंय बघ तुला, आता शांत हो प्लीज. बघ किती थरथर कापतंय तुझं अंग. शुभ्रा काळजीने रुहीला म्हणाली. चला आपण आता रूमवर जाऊ, खूप झाली ट्रेकिंग, जाऊन आराम करा चला, शुभम म्हणाला आणि दिव्याला घेऊन पुढे निघाला. रुहीने एकदा दिव्याला घेऊन जाणाऱ्या शुभमकडे बघितलं. तिला थोडं वाईटच वाटलं. शुभमनी तिला एका शब्दांनी पण विचारलं नाही की रुही, तुला बरं वाटतंय की नाही, तुला लागलं नाही ना? शुभमने तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. तिचा चेहरा बघूनच या तिघांना पण खूप वाईट वाटत होतं. पण आता कोणी काहीच करू शकत नव्हतं. पण इकडे शुभमच्या मनात मात्र वेगळंच चालू होतं. हिला काहीच कसं वाटत नाही, अशी कशी ही अभिला मिठी मारू शकते? माझा मित्रच आहे अभि, मला त्याच्यावर विश्वास आहे, पण तरी मला नाही आवडलं आज अभिने रुहीला मिठीत घेतलेलं. तर दिव्याच्या मनात या अभिमुळे आज रुही वाचली. किती छान प्लॅन होता माझा, पण त्या अभिमुळे सगळा प्लॅन फिसकटला माझा. आता मला परत नवीन प्लॅन करायला लागल. पण यावेळी मात्र कोणी नसतानाच प्लॅन करावा लागणार आहे. नाहीतर या रुहीचे चमचे सगळे असतातच तिच्या मदतीला. दिव्या मनातच विचार करत होती. असो, यावेळेस तू वाचली रुही, पण मी नक्कीच प्रयत्न करेल पुढच्या वेळेस तू वाचायला नको याची. अभि, साक्षी, शुभ्रा रुहीला घेऊन हळूहळू चालत गाडीजवळ आले. शुभम आणि दिव्या
आधीच गाडीजवळ आले होते. या सगळ्यांना आलेलं बघून शुभम दिव्याला घेऊन गाडीत जाऊन बसला. हे चौघे गाडीत बसले तसं शुभमनी गाडी चालू करून सगळे रूमवर निघून गेले. रुही, हे सगळं अचानक कसं काय झालं ग? साक्षी रुहीला विचारत म्हणाली. अगं मला काहीच समजलं नाही ग. हे सगळं खूप अचानक झालं. माझा तोल गेला आणि अभिदादाने मला मिठीत ओढून घेतली. हे पण मला नंतर समजलं की अभिदादानी मला मिठीत घेतली होती. आधी तर मला काहीच माहिती नव्हतं. मी खूप घाबरून गेले होते. रुही रडतच म्हणाली. अगं वहिनी, नको ना रडू. चल, वाईट स्वप्न समजून सोडून दे आता. नको विचार करू आता त्या गोष्टीचा. बघ, आज आपल्या पिकनिकची शेवटची रात्र आहे. उद्या तर काय घरीच असणार आहे आपण. आता मस्त एन्जॉय करू, हो की नाही साक्षी? शुभ्रा साक्षीला म्हणाली. शुभ्राने टॉपिक चेंज करून रुहीचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. हो बरोबर, परत अशी ट्रिप कधी काढतील माहीत नाही. त्यामुळे आज मस्त एन्जॉय करू आपण. मी काय म्हणते, तू, मी, शुभ्रा आणि अभि आपण सगळे मस्त लॉंग ड्राईव्हला जायचं का? डिनर पण बाहेरच करून येऊ. सकाळी जे झालं ते विसरून आता मस्त एन्जॉय करू आपण. परत घरी गेलं की ऑफिसमध्ये खूप काम असणार आहे आता नवीन प्रोजेक्टचं. त्यामुळे मस्त मज्जा करू आज, हो की नाही? चला पटकन आपण आवरून निघायची तयारी करू. हो ना, आता ऑफिसमध्ये जरा जास्तच लोड असणार आहे. आत्ताचा हा नवीन प्रोजेक्ट आणि दादाच्या ड्रीम प्रोजेक्टवर पण काम करायचं आहे. काही करून दादाला तो प्रोजेक्ट मिळवायचाच आहे. त्यामुळे आपल्याला तो खूप कामाला लावणार आहे. शुभ्रा सगळ्यांकडे बघत म्हणाली. हो, चला आता आपण मज्जा करून घेऊ. नको कामाचा विषय. जावा तुम्ही तिघी, आवरायचं असेल ना तुम्हाला? लवकर आवरून या म्हणजे जास्त उशीर होणार नाही. अभि तिघींकडे बघत म्हणाला. हो बोलून तिघी पण आपापल्या रूममध्ये निघून गेल्या. तिकडून आल्यापासून शुभम दिव्यासोबतच होता. दिव्याने 1 मिनिटसाठी पण शुभमला लांब केलं नव्हतं. शुभमला रुहीकडे जाऊन तिची विचारपूस करायची होती. पण दिव्या सोडत नसल्यामुळे तो गप तिथेच बसून होता. तिकडून आल्यापासून शुभम ह्या चौघांना दिसलाच नव्हता. आणि आज दिव्याने जे काही केलं ते माहीत असल्यामुळे त्यांनी शुभमला विचारलं सुद्धा नाही. आणि काही न सांगता तसंच परस्पर फिरायला निघून गेले. थोड्या वेळाने शुभम कॉलचा बहाणा देऊन रूम बाहेर आला आणि रुहीच्या रूममध्ये गेला. तर रुही तिथे नव्हती. मग त्यांनी साक्षी, शुभ्राच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर त्यासुद्धा तिथे नव्हत्या. शेवटी शुभम अभिच्या रूममध्ये आला तर अभिसुद्धा रूममध्ये नव्हता. त्याने घड्याळमध्ये टाईम बघितला तर 8:30 वाजत आले होते. कुठे गेलेत हे सगळे? 8:30 वाजलेत. आत्ता कुठं फिरतात ते? कमीत कमी सांगून तरी जायचं ना. इतकं पण नाही कळत का यांना? बाकीच्यांचं जाऊ दे, पण रुही इतकी समजदार असून पण ती पण अशी न सांगता निघून गेली का? शुभम रागातच स्वतःशी बोलत होता. त्याने तसंच रागात अभिला कॉल केला. हां बोल ना शुभम, का कॉल केलास? अभि कॉल रिसीव केल्या केल्या सुरू झाला. मला काय विचारतोय तू कॉल का केला म्हणून? कुठे तुम्ही? किती वेळ झाला आहे बघितलं का? सांगून जायची काही पद्धत आहे की नाही? आत्ताच्या आत्ता रूमवर या सगळे, शुभम ओरडतच अभिला म्हणाला. अरे आम्ही सगळे मस्त लॉंग ड्राईव्हला आलोय. जेवण पण इकडंच करून येणारे. तू दिव्यासोबत होतास म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं आम्ही.
अभि मुद्दाम शुभमला चिडवत म्हणाला, लवकर ये, जास्तीचं बोलत नको बसू. शुभम रागातच म्हणाला, अरे पण अभि बोलतच होता की. शुभ्राने अभिच्या हातातला मोबाईल काढून घेतला. अरे दादा प्लीज, आता तुझं भाषण नकोय आम्हाला. आपण घरी गेलो की मग तुला टाईम देतो. किती बोलायचं आहे तेवढं बोल, पण आता आम्हाला एन्जॉय करू दे. बाय. आम्ही आता निवांत येणार आहे. तू पण एन्जॉय कर तिकडे. बोलत शुभ्राने शुभमचं काहीच ऐकून न घेता कॉल कट केला. अगं शुभ्रा, ऐकायचं तरी ते काय बोलत होते. राग आला असेल ग त्यांना. आधीच आपण काही न सांगता आलोय. रुही काळजीने म्हणाली. वहिनी प्लीज, तू आता काहीच बोलू नकोस. आपणच का त्याचा विचार करायचा ग? त्याने कधी केलाय का तुझा विचार सांग? ते सगळं जाऊ दे. त्याने आज इतकं झालं तरी साधं तुला विचारलं तरी का की तू कशी आहेस ते? तुला लागलं का? इतका पण नको विचार करू तू त्याचा. हे सगळं त्या दिव्याने मुद्दाम केलं आहे. आणि हा तिच्याजवळच बसलाय. माझा भाऊ आहे तो. पण मला खूप राग येतोय ग त्याचा आज. शुभ्रा रागानेच म्हणाली. अगं शुभ्रा, पण त्यांना हे माहीत नाही ग की हे सगळं त्या दिव्याने मुद्दामून केलंय. रुही शुभ्राला समजावत म्हणाली. आणि माहिती असतं तर त्यांनी तिला सोडली असती का? बोल, उत्तर दे मला. शुभ्रा चिडतच रुहीला म्हणाली. यावर मात्र रुही शांतच बसली. नाही ना तुझ्याकडे उत्तर? सोड, सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे नको त्याचा विषय. आपण नाही आपला मूड खराब करून घ्यायचा. शुभ्रा रुहीला म्हणाली. हो, अभि मस्त सॉन्ग लाव ना. साक्षी अभिला म्हणाली. या रिमझिम झिलमिल पाऊस दारात तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. अभिने मस्तपैकी गाणं लावलं. मस्तच. बाहेर रिमझिम पाऊस आणि हे सॉन्ग मस्तच कॉम्बिनेशन आहे. रुही बाहेर पाऊस बघत म्हणाली. जेवण वगैरे करून हे सगळे 11:30च्या आसपास हॉटेलवर आले. रुही सगळ्यांना गुड नाईट करून रूममध्ये आली तर समोर बेडवरच शुभम झोपलेला तिला दिसला. त्याला बघून तर आधी रुही खूपच गोंधळली होती. पण हळूहळू शुभम जवळ जाऊन तिने त्याला हात लावून उठवायला जाणारच की शुभमनी डोळे उघडून तिचा हातच पकडला. त्यामुळे रुही खूप घाबरली आणि मागे झाली. पण शुभमने जोरात तिचा हात ओढला आणि रुही शुभमच्या अंगावर जाऊन पडली. क्रमशः अचानक ओढ्याकाठी घडलेली घटना. रुहीचा तोल गेला आणि ती कोसळणारच होती. पण अभिने तिला आपल्या मिठीत घेतलं. क्षणभर जीव वाचल्याचा दिलासा होता. पण शुभमच्या मनात मात्र गैरसमजांची वादळं होती. दिव्याचा प्लॅन फसला तरी तिच्या मनात अजूनही काहीतरी काळं सळसळत होतं. प्रेम, अश्रू, गैरसमज आणि सस्पेन्स. पुढे काय होणार बघूया पुढच्या भागामध्ये. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.